हाय फ्रेंड्स, तर आज आपण एका छोट्याशा सुंदर अशा बॅगचा व्हिडिओ बघणार आहोत। तर इथे आपण आधी टिफिन बॅग तयार करायला घेतली होती, पण टिफिन बॅग तयार करता करता ती छोटीशी अशी छान बॅग तयार झालेली आहे, तर स्कूल बॅग टाईप। तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ, तुम्हाला आवडेल। तर हे बघा, हे उरलेलं माझ्याकडे जे कापड होतं फ्रॉकमधलं, तर मी असं जॉईंट करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच मापाचा हे उरलेलं कापड आहे जे आपल्याला पट्टे वगैरे शिवण्यासाठी उपयोगी येईल। तर मी आता हे साईडला ठेवते आणि ज्या मापाचं आपलं कापड तयार होणार आहे त्याच मापाचं मी कॅनव्हास कटिंग करून घेत आहे। हा एकदम साधा कॅनव्हास आहे, पेपर प्रेस कॅनव्हास म्हणून जो येतो तो आहे। तर बघा, जे आपल्याला कापड तयार होईल त्या मापाचं मी कटिंग करून घेणार आहे। तर इथे मी 17 इंच घेतलेली आहे रुंदी, आणि इकडून बघूया आता। सतरा इंच घेतलेला आहे। सतरा आणि 22 असं घेतलेलं आहे मी माप। तर हे बघा, 11 फोल्ड करून 11 इंच आहे, म्हणजे 22 इंच मी घेतलेला आहे। तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी थोडंसं स्पीड वाढवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे त्याप्रमाणे कॅनव्हास घेतलेला आहे। आता आधी आपण तो कॅनव्हास आहे ना, तो आपण जे कापड शिलाई मारून जोडलेला आहे त्याला चिकटवून घ्यायचं आहे, इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं आहे। तर चला आता आपण आधी प्रेस करून घेऊया। हे बघा, 17 इंच आहे, थोडंफार कमी जास्त झाले तर ते मी कटिंग करून घेते। आता आपण असा आकार त्याला देणार आहोत, पण अगोदर आपण प्रेस करून घेऊयात। तर हे बघा, आपण इथे नॉन-1 घेतलेला आहे। तर नॉन-1लाही आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण कटिंग करून घेणार आहोत। तर तेवढ्याच मापाचं मी कटिंग करून घेत आहे। जेवढा आपण कापड घेतलेला आहे त्याच मापाचं कटिंग करून घ्यायचं आहे खुणा करून। सुंदर अशी छोटीशी बॅग तयार होते। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं झालेलं आहे, ते उरलेलं ठेवून देणार आहे मी साईडला। तर बघा, आता आपलं इथे झालेलं आहे। हे कॅनव्हास आहे, त्यावर आपण असं कापड आधी स्टिच करून घेणार आहोत, ती जोडून घेणार आहोत, नंतर प्रेस करणार आहोत आणि त्याच्या खाली हे आपण नॉन-1 लावणार आहोत। तर बघा, इथे आता आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे। पट्ट्या पण सुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत, जे आपल्याकडे एक्स्ट्रा कापड होतं त्यातून। तर चला आता आपण ते स्टिच करायला घेणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवते। तर बघा, इथे मी प्रेस करून घेतलेलं आहे, जे जोडायचं होतं कापड ते जोडून प्रेस करून सुद्धा घेतलेलं आहे। तर त्यानंतर आता आपल्याला हे नॉन-1 जे आहे ते वरून ठेवायचं त्याच्यावर, आणि चारही साईडने आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे, चारही बाजूनी व्यवस्थित। आणि हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते मी आधी कटिंग केलेलं नाही आहे, तर ते आपल्याला ही शिलाई मारून झाल्यानंतर आपण करू। तर चला आता मी हे मशीनवर घेते। तर बघा, इथे मी शिलाई मारून घेतलेलं आहे, आणि जे आता आपल्याला कापड एक्स्ट्रा आहे ते आपण व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत। जे काही आहे ते आधी आपण मापात कापड कापलं नव्हतं, फक्त कॅनव्हास आपण कापलं होतं माप घेऊन, त्यामुळे हे आता जे एक्स्ट्रा आहे ते आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊयात। खूप छान अशी बॅग तयार होते, पण ही बॅग तयार करून बरेच दिवस झालेले आहेत, पण मला व्हिडिओ एडिट करायला पण मिळाला नाही। आणि कसं 2 टप्प्यात तो मी शूट केला होता। अर्धं शूटिंग करताना आपलं फोनचं काम निघालं होतं, त्यामुळे अर्धं शूटिंग आधी झालं होतं आणि अर्धं नंतर दुरुस्त फोन झाल्यानंतर झालं होतं, त्यामुळे तो व्हिडिओ एडिट करायचा राहून गेला होता। तर बघा, या प्रकारे फोल्ड करायचे आहे।
तर बघा इथे मी डबल फोल्ड केलेला आहे. आता आपण आहे ना या साईडनी 2 इंचाचं खूण करून घेणार आहोत. वरच्या साईडनी जिथे डबल फोल्ड आहे बघा, घडी आहे, 2 इंचाची खुणा केलेली आहे. आणि या साईडनी आपण 4.5 वर खुणा करणार आहोत. आपल्याला बॅगचा आकार टाकायचा आहे, त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर बघा इथे मी 2 इंच आणि 4.5 इंच याप्रमाणे खुणा केलेल्या आहेत. तर बघा आता खालच्या साईडने मी थोडासा गोलाकार कटिंग करून घेणार आहे. तर आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे. बघा कसं कटिंग करायचं आहे ते. आवाज थोडासा माझा खराब आहे आज सर्दीमुळे. ठीक आहे, चला. तर आता आपल्याला या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. एकदम सोपी बॅग आहे, पटकन होणारी आहे आणि लहान मुलांना तर खूप आवडेल. तर बघा इथे झालेलं आहे आपलं कटिंग. इथे आपल्याला फक्त गोलाकार जाड आहे, खूप कटिंग होत नाही आहे. तर बघा एक एक पीस कट केला मी. आता इथे गोलाकार आपल्याला कट करायचा आहे. तर चला आता आपण काय करणार आहोत, हे सरळ करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने असं आपलं तयार झालेलं आहे. तर आता जे आपले 4 पीस उरलेले आहेत बघा, आपण कटिंग जे केले ते आपल्याकडे 4 तुकडे उरलेले आहेत. तर काय करणार आहोत आपण, त्यातले 2 या पद्धतीने जोडणार आहोत आणि दुसरे 2 उभे जोडणार आहोत. हे बघा असे जोडणार आहे. एक आणि दुसरा जो आहे तो उभा जोडायचा आहे. हे बघा इथे असा जोडायचा आहे. बघा कशासाठी ते मी सांगते. मध्ये आपल्याला अशी खुणा करून घ्यायच्या दोन्ही बाजूनी आणि जे आता हे वरचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला चेन बसवायची आहे त्यासाठी. तर बघा आता आपण इथे मशीनवर काम करायला घेतलेलं आहे. हे 2 तुकडे मी आधी जोडून घेते. तर बघा इथे मध्ये आता जॉईंट मारलेला आहे. आता ते मध्ये नखसुद्धा मारून घेतलेला आहे, बारीक शिलाई मारलेली आहे. आणि आता वरच्या साईडला बघा मी गोट मारून घेणार आहे. तर मी बघणार आहे तो कसा बसत आहे, आडवा उभा, त्याप्रमाणे मी गोट मारून घेणार आहे वेगळ्या कापडाचा. मग त्यामध्ये आपला लाल कलर आहे म्हणून मी लाल कलर इथे पट्टी घेतलेली आहे थोडीशी, ज्याचा आपण गोट तयार करणार आहोत. थोडा जाडच गोट, म्हणजे फक्त पट्टी उलटी फिरवायची आहे, बारीक गोट नाही मारलेला आहे. ही पट्टी आत फिरवायची आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे, त्यामुळे जरा छान दिसतं. बघू शकता तुम्ही. छान प्रकारे ती आत फिरवायची पट्टी आणि थोडा जाड असा गोट मारून घ्यायचा आहे. माहिती आपलं झालेलं आहे. ही साईड आपली बाहेरच्या साईडला येणार आहे, त्यामुळे बघा आता इथे बाहेरच्या साईडला पण जिथे बसतोय तिथे ॲडजस्ट करून आपण बसवणार आहोत. फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण ही बाहेरची साईड आहे म्हणून. आणि साईडने आपलं जोडलं जाणार आहे, तेव्हा ती आतमध्ये जाणार आहे. या साईडने थोडंसं 5 इंच एक्स्ट्रा आहे, तर मी ते कट केलं. आता बघा या पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. यामुळे छान एक कप्पा आपला तयार झालेला आहे. बाहेरच्या साईडला ओपन कप्पा, म्हणजे चेन नाही आहे त्याला. हो, इथे खालच्या साईडने अर्धा इंच आत फिरवलेली आहे पट्टी आणि असं तिन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सोपी पिशवी आहे, पटकन होते. बघा आता बॅग आहे, हे बघा इथे असं छान कप्पा तयार झालेला आहे. पाहिजे तर तुम्ही इथे बटन बसवू शकता. आता बघा ह्या ज्या 2 पट्ट्या आहेत त्या उभ्या जोडायच्या आहेत.
ते दोरा निघाला होता तर मी जोडून घेतलेला आहे. हे बघा ते झालं आहे आपलं. तर ही पट्टी आपल्याला अशी जोडायची आहे, पण त्याआधी आपल्याला ती पुरते का ते बघावं लागेल. आपण मग अशी ज्या 2 खुणा केल्या होत्या त्या टेपनी मोजून घ्यायच्या आहेत आणि तेवढ्या इंचाची पट्टी आपल्याला लागेल. हे बघा इथे खुणा करून घ्यायची आहे आणि इथे नंतर तो वरचा जो आकार आहे तो मेजर टेपने आपल्याला मोजून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने असं गोलाकार मोजून घ्यायचा, कारण त्या भागात आपल्याला चेन बसवायची आहे. तर जेवढ्या इंचाची आली आहे त्यापेक्षा 1 इंच आपल्याला पट्टी जास्त लागणार आहे. जर जास्त होत असेल तर तुम्ही कट करू शकता. आता आपली इथे बरोबर आलेली आहे. तर बघा आधी ही पट्टी फोल्ड केली, त्यानंतर मध्ये कटिंग करायची आहे. आपल्याला याला चेन जोडून घ्यायची आहे म्हणून. तर बघा आता आपल्याला याला चेन जोडून घ्यायची आहे. तर बघा आपली ही ब्लॅक जी चेन असते रनर टाकायची ती मी घेतलेली आहे. ती एक साईड आहे ती पहिली आधी एक साईडला मी बसवून घेणार आहे. आधी बसवताना उलटी बसवणार आहे. बघा उलटीवरून उलटी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आणि नंतर ती आतल्या साईडला फिरवायची. तर बघा इथे एका साईडला झालेली आहे आपली बसवून. तर आता मी इथे चेन आधी कट करणार नाही आहे, तशीच चेन दुसऱ्या साईडला फिरवून घेणार आहे. कटिंगही तुम्ही करू शकता, पण नंतर मग रनर टाकायला खूप वेळ जातो, म्हणून मी आधीच रनर टाकून ठेवते जेव्हा वेळ असेल तेव्हा. त्यामुळे मग पटकन शिवता येतं आपल्याला. आता इथे मी चेन आधी कट केलेली नाही आहे. तुम्ही चेन कटही करू शकता, नंतर रनर टाकू शकता. तर ते बघा इथे आतल्या साईडला तर फिरवून घ्यायचं आणि वरतून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. इथे झालेलं आहे. तर याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलाही करून घेणार आहोत. तर हे बघा त्यानंतर आपण जे रनर आहे तो वरती ओढून घ्यायचा आहे आणि मग चेन कट करायची आहे. इथे झालेलं आहे. तर आता आपण रनर ओढून घेऊया. हे बघा सुंदर अशी चेन बसलेली आहे. तर इथे सेंटरला ठेवली आणि हे कट करले आहे. बघा आता ही पट्टी आपल्याला जोडायची आहे. ही पट्टी आपल्याला इथे जोडायची आहे. बघा एकदम सोपी पद्धत आहे. खूप छान अशी बॅग तयार होते. ही टिफिन बॅग म्हणून पण खूप छान वाटते, पण मी पट्टे फक्त टिफिन बॅगसारखे जोडलेले नाहीत, हाच फरक आहे. पण त्यामुळे पण खूप सुंदर बॅग तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा आता हे झाल्यानंतर आपल्याला पट्टे जोडण्याची गरज होती, ती मी विसरली आणि नंतरसुद्धा आपण जोडू शकलो असतो, पण मग ती बॅग तयार झाल्यानंतर मी वेगळ्या पद्धतीने पट्टे जोडले. हे बघा आता हे आपल्याला काय करायचं आहे, असं खेचून घ्यायचं आहे वरच्या साईडला आणि शिलाई मारत जायचं आहे, जोडत जायचं आहे. 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला बॅग जोडायची आहे. हे बघा एकदम खूप सोपी पद्धत आहे. बॉक्स टाईप बॅग तयार होते. खूप छान बॅग तयार होते. टिफिन बॉटल सहज राहू शकतो. कामावर जाणाऱ्या लोकांसाठी किंवा शाळेतली मुलेही आवडीने वापरतील. त्यांच्या आवडीचे कलर घेतलात तर कापडाचे. तर हे बघा पटकन होते शिवून, वेळ पण नाही लागत. तर घरच्या घरी आपण अशा खूप छान छान बॅगा तयार करू शकतो. तर आपण बॅगचं सामान आणलं त्यानंतर लगेच ही बॅग झाली होती स्टिच करून, पण व्हिडिओ एडिट करायचा राहून गेला होता. तर म्हटलं आता आपण व्हिडिओ करूनच टाकूया.
तर बघा असं खूप छान बॉक्स टाईप आपली ही बॅग तयार होते. एक साईड आपली स्टिच करून झालेली आहे, तुम्ही आतून बघू शकता. आता ही दुसरी साईड आपण जोडून घेऊयात. दोन्ही कापड व्यवस्थित घ्यायचे आहेत आणि 5 इंचावर शिलाई मारायची आहे. थोडंसं कापड जाड होतं ते, त्यामुळे जरा सांभाळून शिलाई मारायची आणि फिरवताना थोडंसं त्रास होतो. तर आता ही आपली बॅग तयार होत आलेली आहे. तर बघा, ही आपण शिलाई मारण्याआधी पट्टे मारायचे होते आपल्याला, पण ते आपले चुकून राहिले. आता आणि हा बॉक्स पूर्णपणे तयार झाल्यानंतर ते माझ्या लक्षात आलेलं होतं की आता आपण इथे पट्टे जोडायला विसरलो आहोत. पण ते आपण नंतर वरतून सुद्धा जोडू शकलो असतो. पण ही जी आता उलटी केल्यानंतर जी बॅग दिसत आहे ना, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिला मी काय केलं सांगते. तर आता आपण आधी ह्याच्या 2 छोट्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत 1-1 इंचाच्या फिनिशिंगसाठी. तर आता उलटी करण्याआधी आपण फिनिशिंगसुद्धा करून घेऊयात, जेणेकरून सुतं वगैरे बाहेर येत नाहीत आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते. तर हे बघा, इथे मी पट्टे कट करून घेतलेले आहेत. हे नॉन-वन आहे, त्याच्या पट्ट्या वापरायच्या आपल्याला फिनिशिंगसाठी. ह्याचे दोरे वगैरे निघत नाहीत यासाठी. हे बघा, आता पहिल्यांदा आपण जिथे चेन जोडले त्या दोन्ही साईडला पट्टी मारून घ्यायची आहे. फोल्ड करायची आणि वरून शिलाई मारायची आहे. त्यामुळे आपली जी शिलाई आहे त्या आत जातात आणि दोरे वगैरे निघत नाहीत. फिनिशिंगसुद्धा छान येते, दिसायलासुद्धा छान दिसतं. तर मी दाखवते तुम्हाला. आता मी आधी दोन्ही पट्ट्या मारून घेत आहे. इथे आपली दुसरी पट्टी मारायला पण घेतलेली आहे चेनच्या दुसऱ्या साईडची. तर इथे झालेले आहे बघा, दाखवते आता. ते बघा, दोन्ही साईडची मारून झालेली आहे. आता आपण ही मोठी जी आहे 2 शिलाई त्याच्या पण आपण जिथे जोडलेलं आहे बघा, अशी पट्टी ठेवायची, अर्धी खालच्या साईडला अर्धी वरच्या साईडला शिलाईची आहे बघा, आणि वरतून शिलाई मारायची. त्यामुळे दिसायलासुद्धा छान दिसतं आणि टिकायलासुद्धा होते बॅग. दोरे वगैरे अजिबात बाहेर वगैरे निघत नाहीत. या पद्धतीने जरी तुम्ही आता आपण जिथे नॉन-वन वापरलं आहे बॅगसाठी तिथे अस्तर वापरलं तरीही चालेल, पण फिनिशिंगसाठी मात्र ही नॉन-वनची पट्टी वापरा. ती फार महाग पण नाही आहे. मला वाटतं 40 रुपयामध्ये 1 मीटर येतं आणि ते 1 मीटर म्हणजे पन्ना खूप मोठा असतो. जवळजवळ 1.25 मीटर ते कापड असतं, त्यामुळे ते आपल्याला परवडते सुद्धा. तर बघा, इथे झालेलं आहे आपलं स्टिच करून. आता आपण ही दुसऱ्या साईडने मारणार आहोत पट्टी. त्यानंतर तुम्ही बघू शकता, बॅग इतकी सुंदर दिसत आहे. लहान मुलं खूप आवडीने वापरतात. तर आता आपण आधी पूर्ण करूनच घेऊया. कुठूनही दोरे दिसत नाहीत, कुठूनही शिलाई दिसत नाही, त्यामुळे खूप छान अशी बॅग दिसते. तर आता आपली जवळजवळ बॅग पूर्ण होत आलेली आहे. हे बघा, आता आपण उलटी करणार आहोत. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. आणि इतकं काम झाल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं होतं की आपण पट्टेला मारायला विसरलेलो आहोत. तर बघा, खूप सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. तर आपण इथे वरच्या साईडला नंतर मारू शकत होतो पट्टे वरच्या बाजूनी. हे बघा, इथे आपण आतमध्ये तुम्ही जागा बघू शकता, हा कप्पा पण बघू शकता. खूप सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. हे बघा, मी पट्टे तयार करून घेतले, ते असे आपण मारू शकत होतो. पण ही बॅग तयार झाल्यानंतर मुलगी म्हणायला लागली, नाही ही आई बॅग मला पाहिजे आणि मला
पट्ट्या असे नको आहेत. मला स्कूल बॅगला ज्या पद्धतीने पट्ट्या असतात त्या पद्धतीने पट्ट्या हवेत. म्हणजे तिला छोटी बॅग टाईप पाहिजे होती, सॅक टाईप. तर मग मी त्या पद्धतीने तिला पट्टे मारून दिलेले आहेत. पण तरीसुद्धा खूप छान अशी बॅग दिसत आहे. तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्रायसुद्धा करून बघा. तर मी आता हे पट्टे मारून घेते पटकन पाठच्या साईडला. त्याआधी आपण मारले असते तर त्रास नसता झाला. आता आपली बॅग तयार आहे आणि पट्टे मारताना आपल्याला थोडासा त्रास होणार आहे. तरीसुद्धा ते मी मारून घेते. बघा ही खूप छोटीशी अशी सॅक तयार झालेली आहे. आणि लहान मुलं बघा त्यांच्या आवडीच्या वस्तू ठेवण्यासाठी, म्हणजे टिकल्या असतील, हेअरबँड किंवा क्लिप असं ठेवण्यासाठी त्यांना अशी बॅग आवडते. तर मग ते त्या बटनसुद्धा तुम्ही वापरू शकता. मी ते ओपन ठेवलेलं आहे. त्यानंतर आतमधली स्पेस तर तुम्ही बघितलेलीच आहे. खूप छान अशी स्पेस आहे आतमध्ये. टिफिन बॉटल किंवा कशासाठी टिफिन बॉटलला हवी असेल तर इथे पट्टे लावायचे वरच्या बाजूला असं हँडल पकडायला. तर हे बघा मी सॅक टाईप पट्टे मारलेले आहेत. आणि अशी छोटीशी सॅक छोट्या मुलींना 3-4 वर्षाच्या खूप सुंदर वाटते बघा. त्याच्यामध्ये ते त्यांच्या आवडीच्या टिकल्या, त्यांना जे हवं आहे ते सामान ठेवू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर अशी बॅग ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.